ज्ञानदीप लावू जगी। रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, धरिती अभिलाषजने। नोहे तुझा हा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगूर, शरीर जायाचे ठेवणे, धरिती अभिलाषजने। अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठूधरा, शरीर जायाचे ठेवणे, धरिती अभिलाषजने। विठ्ठला रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, धरिती अभिलाषजने। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाग्रं, जपारागबिम्बाकन्धरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजपम मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजवानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय। ओम नमो शिवाय आदी कावडी घेतली खांदे, मिळाली संत मांदी, त्याचे चरण रेणू वंदिरे। शिवनाम शीतळमुखी सेविता कापडिया रे, रायगडी मंदिरी वसे माझा राया,
रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती, आता वंदितो तुम्हा छत्रपती. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी, का अवतरला जयाची आकुळी. तया शिव छत्रपतीची चरण कमळी, साष्टांग नमन करीत सो रामाच्या सेवका. रामाच्या सेवका, शरण आलो म्हणे तुका, शरण आलो म्हणे तुका. शरण आलो म्हणे तुका, हे रामाच्या सेवका. शरण आलो म्हणे तुका, शरण आलो म्हणे तुका, शरण आलो म्हणे तुका. सेवका शरण आलो म्हणे तुका, शरण शरण हनुमंता. तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. विठाला रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे. शरीर जायाचे ठेवणे, धरिती अभिलाष जने. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतन निरूपणाकरिता कीर्तनाकरिता निवडलेला अभंग. महाराष्ट्रातील थोर साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत रिधे सम्राट संत श्रेष्ठ श्रीमद श्री तुकोबारा यांचा चार चरणाचा यावत या मनुष्य देहाला आलेल्या जडजीवांना उपदेश करणारा उपदेशपर प्रकरणातील दिडक्या पद्धतीचा अभंग असून आजच्या अभंगातून महाराज तुम्हाला आम्हाला उपदेश करतायत. गड्या आलाय मृत्यू लोकांमध्ये, मग इथं आल्याच्या नंतर ज्या विषय सुखाच्या रंगात रंगून गेला, मुळतः हे विषयाचे रंग माय तुमच्या आमच्या नाशाला कारणीभूत ठरतात. वाटतंय जीवनाचा नाश न होता जीवन कुठंतरी सत्कर्मी लागावं, याच्यासाठी विषयाच्या रंगात न रंगता रंगा, पण कुणाच्या रंगात. रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे. त्या पतंग नावाच्या किड्याप्रमाणे भुलू नका. आपलं पण तसंच झालं बाबा. ह्याला त्याला माझं माझं म्हणता म्हणता अख्खं आयुष्य त्याच्या भोवती गिरट्या मारण्यात असं निघून जातंय, पण समजत नाही बुवा की आपलं कोण आहे परक कोण आहे. तो किडा म्हणजे तसंच आहे. पतंग म्हणजे ते नागपंचमीला उडवतात ते नवं. तुम्ही बघा एखादा दिवा पेटवला आई आणि दिव्याच्या भोवती एक किडा गिरट्या मारतो बघ, त्याला पतंग नावाचा किडा म्हणतात. तो पतंग नावाचा किडा असा आहे बाबा, त्या दिव्याला आपलं सर्वस्व मानतो. त्या दिव्याच्या पलीकडे माझं अस्तित्वच नाही बुवा, दिवा म्हणजे माझं सर्वस्व आहे असं म्हणून त्या दिव्याभोवती गिरट्या मारता मारता एक काम करतो. एक दिवशी त्या दिव्यावरती झडप मारतो बाबा, आणि त्याच्यातून दोन क्रिया घडतात. एक तर दिवाही विझवतो आणि दुसरं म्हणजे स्वतःचाही नाश करून घेतो. मग स्वतःचा नाश हाताने केला का बाकीच्यांकडून घडून आणला? तो हाताने केला. तसं बाबा पतंग नावाच्या किड्याप्रमाणे या विषय सुखाभोवती आपण गिरट्या मारता मारता अख्खा आयुष्य वायाला घालवलं माय. पण आपल्याला अजूनपर्यंत समजायला मार्ग नाही की याच्यात आपलं वाईट आहे का याच्यामध्ये आपलं हित आहे. म्हणून त्या पतंगासारखं न भूलता रंगा विषय सुखात नाही तर भगवान परमात्म्याच्या रंगात. कारण याच्या रंगात जो जो रंगला त्याचं जीवन सार्थकी लागलं बाबा. आणि जीवन सार्थकी लावण्यासाठी जीवनाची आयुष्य मर्यादा फार थोडी आहे. कारण शरीर जायाचे ठेवणी, धरिते अभिलाष जनी. बाकीच्यांना आपलं आपलं म्हणतो. नो हे तुझा हा परिवार, द्रव्य पैसा दारा पत्नी क्षणभंगूर. शरीर जायाचे ठेवणी, धरिती अभिलाष जनी. मग आपलं कोण आहे? आपला एकच आहे बाबा. लक्षात घ्या. कोण? अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठू धरा, शरीर जायाचे ठेवणे, धरिती
अभिलाषचने विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा साधा सोपा भाव मांडला. किम निमित्तानं कीर्तनाची सेवा, कशा निमित्तानं हा सगळा आयोजन, हे सगळं नियोजन. सगळ्यांना श्रुत आहे बुवा, एवढा ऐकू नको, थोडासा पाहिजे फक्त. सगळ्यांना श्रुत आहे बुवा, पण वक्त्याचं आद्य कर्तव्य या नात्याने याला स्पर्श करून जायचा. तो म्हणजे असा, कैलासवासी धोंडीबा पिराजी यनभर उर्फ बाळासाहेब यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या यनभर कुटुंबाचे आप्तिष्ट, या कुटुंबाचे नातेवाईक, या कुटुंबाचे सगळे सोयरे, नातेवाईक, प्रेमाची मंडळी, जिव्हाळ्याची मंडळी सगळी योग्य अशी सद्गती या दुःखांकित अंतकरणाने, सद्गतीत अंतकरणाने या ठिकाणी जमलात बुवा. पाहायला गेलं तर द्वितीय पुण्यस्मरण आहे. मग द्वितीय पुण्यस्मरणामध्ये आजच्या दिवशी मोक्ष मिळवण्याची गरज नाही बाबा, कारण तो मागच्याच वर्षी मिळून गेला. ते पुढच्या योनीची प्राप्तता झाली, पण तरी सुद्धा कदाचित आपल्या वडिलांच्या नावाचं ते पुण्याचं स्मरण व्हावं, आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काहीतरी कार्य केले बुवा याची जाणीव राहावी, याच्यासाठी यांच्या कुटुंबानं हा घातलेला घाट आहे बुवा. काकांच्या माध्यमातून विधी संपन्न झाला. त्यांच्या पाठीमागच्या परिवारानं हे ज्ञानदानाचं आयोजन, त्याच्याबरोबर अन्नदानाचं आयोजन, हे सगळं करत असताना त्यांच्या पाठीमागचा परिवार आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या पत्नी श्रीमती सुनीता बाळासाहेबजी यनभर, त्यांचा मुलगा आहे अजित बाळासाहेबजी यनभर, त्यांचे भाऊ आहेत मारुती पिराजी यनभर, त्यांची मुलगी आहे सौभाग्यवती सायली गणेश कदम व सौभाग्यवती प्राजक्ता रमेश कुंड. त्यांच्यात पाठीमागं 3 बहिणी आहेत त्यांच्या, श्रीमती नंदाबाई पोपटजी खेडेकर, श्रीमती कांताबाई बाजीरावजी नाथ आणि श्रीमती अंजनाबाई काळूरामजी भोंडवे. असा समस्त यनभर परिवार, या यनभर परिवाराचे आप्तिष्ट आणि यनभर परिवाराचे नातेवाईक. खऱ्या अर्थानं या ठिकाणी येण्याचा योग, तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आमचे राजभाऊ खेडकर असतील यांच्या माध्यमातून मूळतः त्यांनी संपर्क केला, अजितदादांना संपर्क केला. या सगळ्या मंडळींच्या वतीनं तुमच्या सगळ्या सर्वज्ञांच्या दर्शनाचा योग आहे. प्रथमतः त्यांचं सगळ्यांचा आभार व्यक्त करतो व आजचा प्रतिनिधी या नात्यानं, या यनभर कुटुंबाच्या वतीनं तुम्ही यांचे जिव्हाळ्याची आप्तिष्ट, नातेवाईक, सगळे सोयरे जेवढे मंडळी या ठिकाणी आलात, तर तुम्हा या कुटुंबाच्या वतीने मी आधी आभार व्यक्त करतो. आणि उर्वरित वेळेमध्ये आपण निवडलेल्या अभंगावरती गोड असं चिंतन द्यायचा प्रयत्न करतो. तुम्ही फक्त एकच काम करा बाबा, बसलेली मंडळी, ए आजी हातानं टाळ्या काय वाजू का, म्हातारी नाही म्हणते खुशाल. मी म्हणतो मुखानं विठ्ठल विठ्ठलही म्हणू नका बुवा, तुम्ही काय बी करू नका, एक काम करसान का, सर्वांगाचं कान करून ऐका. विठ्ठला हो, अतिशय गोड अशी अभंगाची प्रस्तावना आहे. आजच्या अभंगातून आमचे तुकोबाराय सांगतायत, गड्या मृत्यू लोकांमध्ये आला आणि इथं आल्याच्या नंतर विषय सुखात जो का रंगला, तुझ्या आयुष्याचा नाश झाला म्हणजे समजून जावं. विषयाचे प्रकार भरपूर आहेत बाबा. आपण विषय ज्या गोष्टीला म्हणू ना, त्याच्यामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या बऱ्याचशा गोष्टी येतात आणि या गोष्टी माणसाच्या जीवनाचा नाश करतात, पण माणसाला कधी उपरस्ती येऊन देत नाही बुवा. पण आपलं असं झालं, आपल्याला ज्याला धरायचंय त्याला धरायचा नाद सुटला नाही, आणि ज्याला धरायचंय त्याला धरीत नाही, ज्याला धरायचं नाही त्याला जास्त आवडल्याशिवाय आपण राहिलो नाही माय. आणि एक गोष्ट लक्षात घे बरं का आई, हे विषयाचे रंग आपल्या आयुष्याचा नाश करतात, पण परमार्थाचा एकमेव रंग असा आहे बाबा, जो अंगाला लागला रे लागला, तुमच्या जीवनाचं सार्थक झालं आणि तुमच्या जीवनाचं सोनं झालं बुवा. विषयाचे रंग लय घातक आहे दादा, भल्या भल्यांचा नाश आमच्या डोळ्यानं आम्ही पाहिला. मी माझ्या जीवनातलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला, लक्षात येईल. पुण्याला कामाला होतो मी NCL ला, पाषाणला, नॅशनल केमिकल लॅबला. गव्हर्नमेंट सर्वंट होतो, 3 वर्ष काम केलं. कोरोनामध्ये जॉब गेला म्हणजे मी सोडून आलो, तो भाग वेगळा. कोरोना सारखा रोग आला, त्याच्यामध्ये मी जवळजवळ 3 वर्ष सर्व्हिस केली. माय सर्व्हिस करता करता माझ्या जोडीला पातर्डी साईडचा एक मुलगा भरलेला. आमच्या दोघांची जोडी, आम्हाला राहायला एक क्वार्टर दिलेलं सरकारनं. क्वार्टर म्हणजे हे नका समजू, ते सरकारी भाषेमध्ये क्वार्टर या शब्दाला ते रूम असते ना, ते सरकारी क्वार्टर राहायला दिलेलं आम्हाला. आम्ही 2 जण त्याच्यामध्ये राहायचो. माझा अतिशय जिव्हाळ्याचा मित्र, 3 वर्ष सोबत राहिलो, सोबत कामाला जायचं, सोबत मेसला जायचं, सगळ्या गोष्टी आमच्या सोबत. अतिशय जिवलग झाला आणि अतिशय गोड मुलगा माय, अतिशय गोड मुलगा. पण कोरोनासारखा रोग आला आणि त्याच्यामध्ये आपली परिस्थिती, इकडे नदीच्या कडेची माणसं आपण, आपल्याला कशाची कमतरता नाही बाबा. मी आलो सोडून, पण तिकडे पातळीवरून आला.
पोट भरण्यासाठी इथं आला. आईबापानं कबाड कष्ट करून शिकवलं. थोडासा आवाज द्या ना, थोडासा आवाज. आईबापानं कबाड कष्ट करून शिकवलं, पुण्यासारख्या ठिकाणी कामाला लावलं. कशासाठी? की आपल्या पोराच्या जीवावरती आपला उदरनिर्वाह होऊन त्याला पर्यायच नाही बुवा. तो शेवटी काही नाही, तिथंच राहिला त्या लॉकडाऊनमध्ये. त्याला काही जीवाची पर्वा नाही, काय नाही. आम्ही उगं घाबरून निघून आलो. उगं लग्न नाही झालं म्हणलं, उगं रंडवं मारायचो हाताने कुटाना, म्हणून मी पटकन निघून आलो. पण इथं आल्याच्या नंतर माय जवळजवळ पहिलं लॉकडाऊन उघडलं. आणि पहिल्या लॉकडाऊन नंतर मध्ये थोडी दुसऱ्या लॉकडाऊनच्या आधी शिथिलता झाली, म्हणजे मोकळीक झाली. त्या मोकळीकेमध्ये आमच्या जोगदंड सरांचा फोन आला. सरांनी फोन करून मला विचारावं, महाराज कामावर येत आहे काय आता परत? म्हणलं नाही बुवा, आता नाही जमायचं. बरं चालतंय. माझ्या जागेवरती कुणाला तरी भरायचा म्हणून बीडचा एक मुलगा भरला आणि माझ्या जोडीदाराच्या सोबत त्याला ती रूम शेअर करायला दिली. आता ते दोघं जे वाळ्याचे मित्र झाले. त्याच्यानंतर दुसरं लॉकडाऊन पडलं. दुसऱ्या लॉकडाऊनचा काळ गेला आणि 2.25 वर्षाचा काळ उलटून मला पातळीवरून एक फोन आला. फोन माझ्या मित्राच्या बापाचा. त्याच्या बापानं मला फोन करून म्हणावं, महाराज आमच्या पातळीला एक दशक्रियेचं प्रवचन आहे आणि ते तुम्हालाच करायचं. मी म्हणलं एवढ्या लांब प्रवचनाला बोलावताय? 100-125 किलोमीटर तर इथून भरतंय बुवा. प्रवचनासाठी दशक्रियेच्या बोलवण्यापेक्षा तिथला एखादा बुवा बघा, त्याला सांगा, त्याला द्या. कशाला एवढ्या लांबून बोलवता? नाही म्हणे महाराज तुम्हालाच करायचं. म्हणे का? नाही, तुम्ही आमच्या मुलाच्या बरोबर होता ना, मुलगा आमचा सुट्टीला आला की आम्हाला सारखं सांगायचं माझ्याबरोबर महाराज बरं का, ते असे ते तसे ते आमके ते तमके. तो तुमच्याबद्दल जास्त सांगतो म्हणून तुमचंच ठेवायचं. बाकी आता आम्ही कशाला विचारतोय कुणाचं आहे काय आणि कसं झालं आणि काय झालं. आम्हाला तिथं गेल्यावर बाबा जशी आत्ता चिठ्ठी आली ना तसं आम्हाला चिठ्ठी येते, त्याच्यावरची नावं वाचून आम्ही सांगतो. हे माफी मागून बोलतो, पण ही खरी वास्तव आमच्या जीवनातलं आम्ही वाचून सांगतो. तिथं गेल्याच्या नंतर मला प्रवचनासाठी मी गादीवरती बसलो आणि त्या ठिकाणी कडेला तो फोटो लावलेला. एक मुलगा पळत हार घेऊन आला आणि त्या फोटोला हार घालण्यासाठी त्याच्या हातातून तो फोटो निसटला आणि तो उचलत असताना तो फोटो माझ्याकडे फिरला गेला. माझं सहज लक्ष फोटोकडे गेलं. बाबा त्याच्या बापानं माझ्या मित्राच्या 10व्याच्या प्रवचनासाठीच मला बोलवलं होतं. माय तो फोटो पाहिला आणि पायाखालची जमीनच हादरली बुवा. अरे अचानक चालता बोलता 3 वर्ष सोबत राहिलो, अचानकपणे जर मुलगा निघून जात असेल, घटना काय घडली? मला तर आता कसावीच झालं बाबा. बळबळ प्रवचन केलं, आता तो चांगलाच होता. आहे मी त्याच्याबद्दल भरपूर चांगल्या गोष्टी सांगितल्या. सगळं चांगलं बोललो तर चांगलाच होता तर चांगलंच सांगणार ना, वाईट काय सांगायचं? प्रवचन झालं. प्रवचन झाल्याच्या नंतर या बाबांसारख्या एका माणसाला विचारावं, पण त्यांच्याच घरातलं कोणतरी होतं म्हणून मी तिथं गेलो कडेला आणि सहज विचारलं. म्हणलं बाबा काय प्रकार घडला? अहो आम्ही सोबत होतो, 3 वर्ष सोबत काढली, चालतं बोलतं एकदम चांगलं पोरगा, असं अचानक कसं काय निघून गेलं? मला ते म्हाताऱ्याने डायरेक्ट विचारावं, महाराज तू कुठला? म्हणलं राहूचा, दौंड तालुक्यातून आलो. बरं का, त्याच्याबरोबर होता का? म्हणलं हो बाबा, 3 वर्ष आम्ही सोबत सर्व्हिस केली. मग तू बी तसला जाशील? मग माझ्या डोक्यातच मुंग्या आल्या, मला समजणच. म्हणलं बाबा तुम्ही असं कसं काय बोलायला लागले? असं नाही बोलू तर काय बोलू म्हणे महाराज. हा ह्या असल्या नालायक अवलादी जन्माला येण्यापेक्षा याच्या बापानी याला बारीकपणी जलामल्या जर नरड दाबून मारला असता काय वाईट घडलं असतं? कुणाच्या भरवशावरती यांनी बसायचं? दुसऱ्याच्या रानात कबाड कष्ट केली, वाट्यानं वावर केली. कशासाठी? हा दिवस पाहण्यासाठी का? दुसऱ्याच्या रानात कबाड कष्ट करून याला शिकवला, सवरला, पुण्यासारख्या ठिकाणी कामाला लावला. तिथं जाऊन काय दारू प्यायला, बाकीचं हे वायफट धंद करायला पाठवलं होता का? अहो व्यसनानं गेलाय. या असल्या नालायक अवलादी नाही जन्माला आलेल्या बरं. आता तर मला समजायलाच मार्ग नाही. अहो 3 वर्ष सोबत राहिलो बाबा, सुपारीच्या खांडाचं पोराला व्यसन नाही. तुम्ही असं कसं काय बोलता? म्हणे व्यसनानं गेला ना अमक्यानं गेला. निदान मेलेल्या माणसाबद्दल तरी चांगलं बोला. महाराज आम्हाला मत चांगलं बोलू वाटतंय हो, पण ही आशा अवलादी असल्यावर काय चांगलं बोलावं? याच्या बापानं काय स्वप्न पाहावी? ज्या वयामध्ये बापाला आधार द्यायचा त्या वयामध्ये बापाच्या खांद्यावरती जातो, या आशा पोरांना लाज वाटली पाहिजे बुवा. अशी नाही जन्माला आले तरी म्हातारं एवढं तळतळीने बोलायचं बुवा, मलाच लाज वाटायला लागली. मला काय सुचना ते समजनाच बुवा, काय झालं असावं? असं बळबळ बाकीच्यांना विचारा तर कुणी सांगायला तयार नाही. एक जण म्हणला महाराज खरंच व्यसनानं गेला हो. तुम्हाला आमच्या विश्वास नसेल तर डॉक्टरची रिपोर्ट तर काय खोटं बोलणार नाही. लिव्हर फेलियर झालं, ते सिगरेटच्या धुरामुळे त्याच्या श्वासनलिकेमध्ये पण प्रॉब्लेम, थोडा हलक्या काळजाचा होता, जरा जास्त आजारी पडल्यामुळं त्याच्यामध्ये ते कोरोना पण झालता वाटतं त्याला, त्याच्यातच गेला म्हणे तो. हे कळल्याच्या नंतर थोडासा कोरडा आवाज आहे. हे कळल्याच्या नंतर मला काही समजायला मार्ग नाही. शेवटी घरी आलो. घरी आल्याच्या नंतर आमच्या जोगदंड सरांना फोन केला. सरांना विचारलं सर काय प्रकार घडला?
हे कसं काय घडलं, म्हणजे काय काय झालं काय. सरांनी म्हणावं महाराज तुम्ही पहिल्या लॉकडाऊन मध्ये निघून गेला, त्याच्यानंतर तुम्हाला बोलवलं तर तुम्ही आला नाही. म्हणलं बरोबर आहे, मग तुमची जागा भरायची म्हणून आम्ही बीडचा एक मुलगा भरला आणि त्या दोघांना रूम शेअर करायला दिली. म्हणलं बरोबर आहे, काय अडचण काय त्याच्यामध्ये. नाही म्हणे महाराज दुसरं लॉकडाऊन पडलं, त्या दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये तुमचा जो मित्र होता ना तो पॉझिटिव्ह आला. अहो मग पॉझिटिव्ह आला तर कोरोनाने जायला पाहिजे, बाकीचे लोक व्यसनानं गेला म्हणतात, हे काय बोलणं यांचं. ते म्हणे महाराज त्यांचं सुद्धा काही चुकीचं नाही, तुमचा मित्र कोरोना पॉझिटिव्ह आला आणि कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या नंतर त्याला हॉस्पिटलमधून ज्यावेळेस डिस्चार्ज दिला, घरी क्वारंटाईन केलं, त्याचा मित्र त्याच्याजवळ जाऊन त्याला म्हणला, गड्या तुला जर कोरोना घालवायचा असन तर तुला माझ्याबरोबर बसून 2-2 पेग. माझं बोलणं कळतंय काय आजी, हसण्यासारखं आहे ना थोडंसं. खरं सांगू का बाबा, कुणाला पण हसायलाच येणार. सांगायचा मुद्दा एवढाच आहे बाबा, कोरोना घालवण्यासाठी चालू केलेली दारू, कोरोना घालवण्यासाठी घेतलेला दारूचा घोट, एक दिवशी याच्या आयुष्याचा तिनं घोट घेतला, पण तरी सुद्धा त्याला सोडता आली. विषयाचे रंग एवढे घातक, याच्या नादी जो जो लागला त्याचं आयुष्य बाबा असं बर्बाद झालं. ऐन 21-25 पोरं आम्ही पाहतोय बाबा, ऐन 21-25 पोरं. किती वय असावं त्याचं, जवळजवळ 23 वर्षाचा तो असन. आता तो काळ लोटला माझ्या मते आता 1 वर्षापूर्वी, आता माझं 26 चाललं म्हणलं, 22-23 वर्षाचं त्याचं आयुष्य असावं. माय 22-23व्या वर्षी जर व्यसन करतोय आणि व्यसनानं जातोय. सांगायचा मुद्दा एवढाच आहे, चालू एवढीशा एका गोठ्यापासून झाली, पण त्याचं प्रमाण एवढं वाढलं. आमच्या सरांना सांगावं महाराज ऑफिसला टायमिंग वरती येणे नाही, तिकडं दारू पिऊन कुठंतरी पडून राहायचा रूम वरती, रात्र त्यांच्या रूम मध्ये गेलं तर नुसता धुराचा लोट चालू. हा व्यसनानं नाही जाणार तर कसा जाणार. सांगायचं तात्पर्य एकच आहे गड्या, विषयाचे रंग एवढे घातक आहे. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कैसा. तुम्ही चुलीवरती स्वयंपाक करता बरोबर ना, नाही मग तुमच्या बुरकी गावच्या बाया करतात का चुलीवर. आता तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा, तुम्ही आजारी आहे का, मग तुम्हाला टेन्शन आहे का कशाचं. तुम्ही माझ्याकडं नुसतं असं बामट्यासारखं बघताय रखा जसं काय डाकू आलाय तुमच्या गावात. जरा व्यवस्थित बघा बाबा, मला टेन्शन येतं बरं का, माफी मागून बोलतो. जरा हसरत चिरं ठेवा. हे तुमच्यासारखं म्हातारा आमच्या तिकडे एक आहे, तर असं कीर्तनात बसलं होतं एक दिवशी, असं तुम्हाला लबाड बोलत नाही बरं का. ऐका असं बाई आई असं बसलं आणि मला कीर्तनात चालू कीर्तन असं करायचं नुसतं. मी म्हणलो पठ्याचा लय अभ्यास दिसतो बाबा महाराज. मी अख्खं कीर्तन एकटेकच बघून केलो, कीर्तन झाल्या पायच पकडलं. म्हणलं वा 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 काय अभ्यास बुवा. शेजारचं म्हणतंय बहिर येते. आता तुमच्यात तर बहिरी नाही ना कोणी, नाही ना, मन मोकळेपणा नाही बोला. आपल्या बुरके गावात चुलीवर स्वयंपाक होतो. एक गोष्ट, आई एकदा चूल पेटवली, चुलीत लाकडं टाकली, मग किती लाकडं टाकल्याच्या नंतर ती आग विझन बुवा. आग लाकडं टाकल्याच्या नंतर विझन का पाणी टाकल्याच्या नंतर. लाकडं टाकल्यावर काय होईन, वाढन का विझन. तसंच आहे माय, विषय एवढीशी गोष्ट आहे, पण माणसानं त्याचं सेवन करायला सुरुवात केली तर त्याच्यानं माणूस तृप्त होत नाही, ते वाढत जातील. विषय सेविता कोण तृप्त झाला, तसा इंधने निमाला अग्नी जैसा. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करीला किवा, याची कोण करीला किवा. नारायणे नारायणे पाहुनी थांब नर देहा, पाहुनी थांब नर देहा, थांब नर देहा, पाहुनी थांब नर देहा.
बाबा कोण केव करायचा अशा माणसांचे आमच्या राहूमध्ये आमच्या भावकीतला एक मुलगा आहे आता घडलेला प्रसंग आहे त्यांच्या कुटुंबातली सगळी लोक माय आत्महत्या करूनच गेली सगळी लोक आत्महत्या करून गेली बाबा त्याच्या बापानं औषध पिलं त्याच्या आईनं विहिरीत जीव दिला त्याच्या पाठीमागं फक्त एकच वंशामध्ये एवढाच एक दिवा आणि त्याच्या पाठीमागं त्याची बायको आणि आईन 4 वर्षाची असणारी त्याची मुलगी दारूची बाटली आधी हातामध्ये घेतली घरातलं काय टेन्शन असावं ते कुणाला माहित नाही बुवा कधी कुणापुढे व्यक्त झालाच नाही दादा तो हातामध्ये दारूची बाटली घेतली दारूची बाटली दारू पिला आणि दारू पिल्याच्या नंतर काय तंद्री त्याच्या मनामध्ये चढली बाबा ती 240ची बाटली म्हणजे आपली ती तणनाशक मारतो ती बाटली हातात घेतली आणि ती बाटली पिण्याच्या आधी यानं मागचा पुढचा कसलाही विचार नाही केला आईन तारुण्यामध्ये आलेली आईन 22शीतली आपली बायको जी फक्त स्वतःच्या ह्याच्या तोंडाकडे बघून आणि ती सुद्धा लव्ह मॅरेज करूनच आणली होती फक्त याच्याकडे बघून ती पोरगी आली त्याच्या पाठीमागं ती 4 वर्षाची निरागस मुलगी माझ्या हातामध्ये ती 240ची बाटली असताना कधी त्याच्या मनामध्ये सुद्धा तो विचार आला नाही सांगायचं तात्पर्य काय दारू एवढी घातक आहे दारू ही सुद्धा विषयातच मोडते रस कशात आहे माणसानं या गोष्टीचं सेवन करता साधी गोष्ट आहे हो तुम्हाला पटवून देऊ का माणूस काय जन्मजात कधी पितणारा होत नाही कधीच जन्मजात नसतो त्याच्या जोडीदाराच्या संगतीनं एकदा का बिथरला गेला बैठकीत बसला अरे एखादा नाही का मा बाप माळ करी अरे बाप माळ करी तू तर नाही एक अरे नाही गड्या मा बाप रोज काकड्याला जातोय अरे बाप जातोय तुझं काय तवा एखादा भरतो तेवढा घे अरे नको का माया घरातली लय हानतेनी मला अरे घरच्याला कळतंय तवा हानते ना बाबा गुपचूप गुपचूप चालू केलेली ती गोष्ट माय त्याचं प्रमाण वाढत जातं तसे प्रत्येक जीवनातले विषय असे आहेत एवढे घातक आहे त्याचं थोडं जरी सेवन करायला सुरुवात केली ती वाढत जातील माय पण संपण्याचं नाव घेणार नाही म्हणून माणसानं विषयाच्या रंगात कधी रंगायचं नाही कारण याच्या रंगात जो जो रंगला त्याच्या जीवनाचा नाश झाला बुवा माणूस म्हणून जन्माला आलो तर कधीतरी माणसानं चांगला परमार्थ प्रपंच करत असताना परमार्थाचं थोडंसं वेळ लावून घ्यावं देवाचं चिंतन देवाचं नामस्मरण थोडंसं जीवनामध्ये असावं अरे आयुष्यभर किती फिरा पण ज्याच्या जीवनाला परमार्थाची जोड नाही ना माई तो माणसाचा जन्मच निरर्थक आहे जन्माला आलाय आणि देवाचं भजन नाही केलं ये बोनी मनुष्यपणा जो न साधे ब्रह्मज्ञाना तो दाढीचा मेंढा जाना त्याला सांगितलं दाढीचा बोकड आपण काय बोकडे गड्या आपण माणसं आहेत मग विषयाच्या रंगात न रंगता माणसानं परमार्थात यावं कारण परमार्थाच्या रंगात जो जो रंगला त्याच्या जीवनातला तुकडा सुद्धा वयाला जात नाही आमचे महाराज प्रमाण टाकतात मांस चर्म हाड मांस चर्म हाड देवा आवघेची गोड आवघेची गोड जे जे हरिरंगी रंगले काही नवची वाया गेले हरिरंगी रंगले नवची वाया गेले हरिरंगी रंगले काही नवची वाया गेले बाबा पण कधी माहितीये का जे जे हरिरंगी रंगले काही नवची वाया गेली त्याच्या रंगात रंगावं माये कारण त्याच्या रंगात रंगलेला तुकडा सुद्धा वयाला जात नाही तुकडा सुद्धा हे मांस शब्द चांगला वाटतो का रे गादीवरून उच्चारायला गड्याव मांस चांगलं आहे का नाही पण ते मांस पण गोड आहे इथं काकडा ऐकणारी मंडळी आमच्या टाळकरींना माहितीये पण कधी माहितीये का जेव्हा ते मांस परमार्थाला चिकटतं ना बाबा तेव्हा ते गोड आहे सजन कसाया पुढं काय भजनी मंडळ गोरकी गावच्यात ना तुम्ही सगळ्या मग सजन कसायाला देवानं काय विकू लागला मग ते मांस कधी गोड होईल का माय अहो ते मांस गोड झालं देवाचा स्पर्श त्याला आहे मांस चर्म कधी म्हणजे कातड कधी गोड होत नाही बाबा वाळवून कदाचित त्याची जाळल्यावर राख होऊन जाईल पण कातड सुद्धा गोड आहे कधी माहितीये का ते परमार्थात आले आमचा एक पकवाज दिसतो ना तुम्हाला पकवाज इकडच्या बाजूला इकडचं ते काळं दिसतंय ना ती शाई आणि इकडच्या बाजूला माय ते बेसगत्व असते त्याला धूम म्हणायचं ते धूम
त्याला जनावराचं कातड चिकटलंय, पण बाबा कुणाच्या बापाची टाप नाही बुवा त्या पखवाजाचा अपमान करायची. का माहितीये का, ते कातड जरी जनावराचं असलं ना तरी सुद्धा ते कातड परमार्थात रंगलंय, म्हणून डोक्यावर ठेवून त्याची पूजा आहे. जे जे हरे रंगी रंगले. हाडं कधी वयाला जात नाही बाबा. आपली हाडं विसर्जित होतील, त्याच्या अस्थी विसर्जित होतील, पण हाडं वायाला जात नाही. ती हाडं कधी त्याच्या रंगात रंगली तर. आमच्या भगवान परमात्म्यानं नामदेवरायला जवळ बोलव, नाम्या मंगळवेढ्याला गाव कोसाची भिंत कोसळली, सगळी शेकडो लोक गेली नाम्या त्याच्यात. देवा काय करायचं, काही नाही नाम्या, शेकडो गेले, त्याचं दुःख नाही रे गड्या. माझा अतिशय लाडका चोखोबा माझा भक्त गेला रे त्याच्यामध्ये, एक काम करतो का म्हणे. काय देवा, तिथं जा आणि तेवढी फक्त माझ्या चोखोबाची हाडं माझ्यापर्यंत घेऊन येतो का रे. ए देवा, येडा का खुळा तो, एवढी शेकडो लोक गेली म्हणतो, शेकडो लोकातून फक्त चोखोबाचीच हाडं आणायची कस काय. नामा म्हणे देवा कैच्या ओळखाव्या. ए देवा, अरे कशा ओळखायच्या. तर भगवान परमात्म्यानं उत्तर द्यावं, नाम्या तिथं जा आणि तिथं गेल्याच्या नंतर एक एक हाड उचल. ज्या हाडातून विठ्ठल ध्वनी येतो ना नाम्या, ते हाड माझ्या चोखोबाचं आहे. मी मगाशी म्हणलो टाळ्या वाजवा मना करा देवाचं भजन. खरं सांगा, जिवंत हाडा मासातून विठ्ठल नावाचा ध्वनी येत नाही बाबा. त्यांची मेल्यावर हाडं विठ्ठल म्हणत होती. गोड का कडू, गोडे मांस चर्म हाड देवा अवघेच गोड. पण कधी गोडे, जे जे हरिरंगी रंगले, काही नवची वाया गेले. म्हणून माणसानं रंगावं, विषयाच्या रंगात नाही, कुणाच्या. रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे रे रे, रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे रे रंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे. वाह वाह वाह, क्या बात, वाह गाय. रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे रे, रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे, हो रंगी रंगे रे रंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे रे, रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे. काय भुललाशी पतंगे, काय भुललाशी पतंगे, काय भुललाशी पतंगे, काय भुललाशी पतंगे. शरीर जायाची देवने, शरीर जायाची देवने, शरीर जायाची देवने, शरीर जायाची देवने, शरीर जायाचे देवने, शरीर जायाचे देवने. वाह वाह वाह, शरीर जायाचे देवने, शरीर जायाचे देवने, शरीर जायाचे. रंगी रंगे रे रंगे, काय बोललाशी पतंगे, काय बोललाशी पतंगे, काय बोललाशी पतंगे. काय बोललाशी पतंगे, काय बोललाशी पतंगे, काय बोललाशी पतंगे, काय बोललाशी पतंगे, काय बोललाशी पतंगे. टाळ्या वाजवा की जरा यांच्यासाठी. काय लेका हो तुम्ही बी, फक्त खायलाच आले वाटतं. काय जीव तोडून गाते ती आई. लबाड बोलत नाही, एक चांगली चाल म्हणलं तर 2 चपात्या चिरत्यात बाबा. यांचा तर नाद करायचा नाही. वाजवा नाही एकदा जोरदार पळत टाळ्या. तुम्हाला खोटं बोलत नाही आई.
तुम्हाला फक्त कलेची दाद द्यायला, टाळ्या वाजवायला काय पैसे जातात का? एखाद्या पुढाऱ्यानं फक्त म्हणावं बुवा, लगेच नुसता आवाज टाकला की टाळ्या वाजवायला सांगायला लागते. तिथं सांगायला लागत नाही बाबा. पण एवढी गोड गाणारी मंडळी, पण इथं आल्याच्या नंतर हे गोड गाणं सुद्धा यायला सोपं नाही. इथं बसलेला एखादा उठला आणि म्हणला त्यात काय एवढं, मी म्हणतो की ये गड्या एकदा माईकवरती म्हणून दाखव, नाही जमत माय. एकदा आमचा हात बघा, असं बाबा गालावरून फिरवलं ना, असं मऊ लागतील तुम्हाला आमचा हात, असं मऊ लागतील. याचा हात फिरवा बरं, असा गारगोटीचा दगड नुसता खरबुडा घासल्यागत लागणार तुमच्या हाताला. का माहितीये का? यांनी बोटांची वाट लावली बाबा, स्वतःच्या बोटांची वाट लावली, पण पखवाजाच्या बोलांना यांनी वाट दाखवून दिली त्यांच्या या बोटातून. हे काय साधना सोपी वाटते तुम्हाला? नाही नाही, याला काय असावीच लागते आमच्या छोट्या माऊलींच्या भाषेमध्ये. म्हणून गोड कलाकार मंडळी, माणसानं विषयाच्या रंगात जेवढं रंगवलं स्वतःला, त्याचं आयुष्य वायाला गेलं माझ्या मित्रांगत. खोटं सांगत नाही, ही जीवनातली प्रसंगी, ह्या दुःखद घटना अशा तीव्र वेदना करून जातात बाबा. गरज नव्हती. मला सांगा, यांच्या हातामध्ये होतं याला थांबवायचं, कुठंतरी आळा घालायचा. थांबवता आला असता, विचार केला असता तर, पण थांबवू शकले नाही. ही शोकांतिका आहे. तो पतंग नावाचा किडा त्या दिव्यावरती झडप मारायला जातो, त्याच्या मनात आलं तर तो नाही मारू शकत. तो म्हणू शकतो बाबा नको, तिथं गेल्याच्या नंतर मरणारे आपण. पतंगादिपी आलिंगन तेथे त्यासी अचूक मरण. त्याला मरण आहे हे त्याला माहितीये, तरी सुद्धा झडप मारतो स्वतःच्या हातानं का बाकीचे ढकलतात त्याला. तसंच विषयाचे रंग आहे बाबा. एकदा का त्याच्यामध्ये गुंतत गेला तर माणूस स्वतःच्या हातानं स्वतःच्या नाशाकडे पळत चालतो आणि पळतच चालतो. जास्त दिवस ते रंग टिकत नाही. म्हणून माणसानं रंगावं, परमार्थाच्या रंगामध्ये रंगावं. कारण या रंगात जो जो रंगला त्याच्या जीवनातला तुकडा सुद्धा वाया लागत नाही. खरं सांगू का, माणूस म्हणून तुम्ही आम्ही जन्माला आलोय ना, माणूस म्हणून जन्माला आल्याच्या नंतर आपल्या येण्याचा काहीतरी स्वार्थ असावा किंवा हेतू असावा बाबा. काहीतरी कोण्या तरी कारणानं देवानं आपल्याला या जगामध्ये पाठवलं असावं. याचा थोडासा फक्त अभ्यास करा. आपलं जीवन फक्त 3 गोष्टींसाठी समर्पित असावं, बाकी कुणासाठी नाही. तुम्हाला सांगतो बरं का, आपण अख्खं संपूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबासाठी जगतो. कदाचित कुटुंबासाठी जगा नाही असं नाही बाबा, पण जन्माला आल्याच्या नंतर माणसाचं आयुष्य 3 गोष्टीसाठी समर्पित असावं. पहिला तर आहे देश, देव, आणि तिसरा म्हणजे धर्म. या 3 गोष्टीसाठी ज्यानं ज्यानं आपलं आयुष्य खर्ची घातलं बाबा, त्याचं आयुष्य कधी निरर्थक गेलं नाही. त्याची नावं अजूनही अजरामर आहे. देशासाठी ज्यानं जीवन समर्पित केलं ते हुतात्मा सैनिक झाले. आजही 15 ऑगस्ट 26 जानेवारीला त्यांची आठवण काढली जाते. देवासाठी ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं, त्या जगद्गुरु तुकोबरायांचा, संत श्रेष्ठ नामदेव महाराज, ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा दिमाग खात निघतो बाबा. नाव आजही अजरामर आहेत. आपलं जीवन देवासाठी समर्पित आहे. देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी ज्यांना समर्पित केलं त्यांचं नाव अजूनही स्वाभिमानानं आपण घेतो. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. आदरानं नाव घेतो का? धर्मासाठी प्राणाचं बलिदान आहे. आपलं अख्खं आयुष्य धर्मासाठी समर्पित आहे. म्हणून माणूस म्हणून जन्माला आलो ना, तर बाकीच्या गोष्टीमध्ये निरर्थक न घालवता एक तर देवाच्या रंगात रंगा, देशाच्या रंगात रंगा, नाही तर धर्माच्या रंगात रंगा, पण या तिघांसाठी समर्पित करा. ज्याचा ज्याचा देह याच्यासाठी कामी आला, त्याचा देह नाही, त्याचं अख्खं जीवनाचं सोनं झालं बुवा. म्हणून माणसानं आयुष्य रंगवावं, विषयात नाही माय, तर आयुष्य रंगवावं ते परमार्थात. म्हणून रंगी रंगी रे श्रीरंगी. पण आपलं असं झालं, हे किती अनमोल आहे तुम्हाला माहिती आहे का? आपण एवढे अनमोल किमतीचा देवानं आपल्याला देह दिला. ते स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आमा. आई ते स्वर्गातले देव इच्छा करतायत बुवा. ए देवा, अरे या मृत्यू लोकामध्ये एकदा तरी जन्माला घाल. पण त्यांना जन्म नाही, तो आम्हाला मिळाला. गड्या एवढं भाग्यवान आहे. थोडं फिरून नाही आलो, बहुता दिसा फेरा. किती दिवसाने बाबा? 84 लक्ष योनी फिरून आलो. हा एक प्रकारचा दरवाजा आमच्या साधू संतांना सांगितला. या दरवाजातून बाहेर पडता येतं,
पण आपलं असं झालंय, आपण या राहडगाडग्यातच फिरत बसलो. आपल्याला दरवाजा सापडलाय पण तो उघडता येईना. कसं सांगू का, आमच्या जुन्या कीर्तनकारांनी एक दृष्टांत सांगावा, तुम्हाला पटन लगेच. आई, एक बुरकेगाव सारखं नगर आहे आणि त्या नगराला चहूबाजूनं मोठ्याच्या मोठ्या भिंती आहे बाबा. त्या नगरात यायचा दरवाजा एक आणि नगराच्या बाहेर पडायचा दरवाजा एक आहे. लक्षात आलं तुमच्या? एक नगर आहे तुमच्या बुरकेगाव सारखं, चहूबाजूनं भिंती, यायचा दरवाजा एक आणि बाहेर पडायचा दरवाजा एक. या नगरामध्ये एक आंधळा राहतो. फार वैतागला बुवा. इथली लोक लई ताप द्यायला लागली. लोकांना म्हणायला लागला, गड्याओ मला मदत करता का, दरवाजापर्यंत नेऊन सोडा. दरवाजापर्यंत एकदा का सोडलं मपला मी दरवाजाच्या बाहेर जातो, या गावात काही मला राहायचं नाही बुवा. लोक म्हणले, आम्हाला काय तेवढाच कामधंदा आहे का, आम्ही काय तेवढ्याच कामाला इथं तुझ्यापाशी उभे नाही, जमणार. लोकांनी मदत केली नाही. शेवटी काही संतांची मांदी आली, रस्त्यानं तिथं भजन करत निघाली. त्यांचा आवाज कानी पडला, चाचपत चाचपत त्यांच्यापाशी गेला. माय बाप हो, मला एक मदत करता का. संतांच्या पायावर डोकं टेकवलं. काय, मला फक्त या नगराच्या बाहेर पडायचंय, मला फक्त दरवाजापर्यंत नेऊन सोडा. संत म्हणले, गड्या दरवाजा तर लई लांब आहे, अजून तिथं जायला बहुत दिवस लागतील, एवढा तर वेळ आमच्याकडे नाही, पण तुला आम्ही मार्ग दाखवू शकतो बघा. म्हणजे कस काय, हे काय नगराची तटभिंत शेजारी आहे, त्या तटभिंतीला तुझा हात लावून देतो, त्या भिंतीला चाचपत 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 जा. दरवाजा हाताला लागला की दरवाजाच्या बाहेर पड. याला पटलं बुवा. म्हणला, माय बाप उपकार झाले बुवा तुमचे. संतांनी त्याचा हात भिंतीला लावून दिला. आई खड्डे खुड्डे पार करत 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 1 2 3 4 5 जवळ 84 दिवस फिरला आणि 84 दिवस फिरून दरवाजाच्या जवळ आला. दरवाजाला आता हात लावणार का कुणास ठाऊक बुवा, ती जागाच लई नंबरी. तिथं गेल्याबरोबर त्याच्या अंगाला खाज सुटली. ह्यो म्हणला, 84 दिवस झालंय फिरतोय, अजून दरवाजा आला नाही, थोडं खाजवले काय, दरवाजा येतोय म्हणून हात काढला. चालता चालता खाजू लागला. खाजून झालं, पुन्हा हात लावला, दरवाजा तवर तर मागं निघून गेला. माय आता पुन्हा किती फिरला, पुन्हा 84 दिवस फिरला आणि पुन्हा याच दरवाजाच्या जवळ आला. पण तिथं आल्याच्या नंतर मी म्हणलो, जागाच लई नंबरी बुवा. तिथं गेलं की भल्या भल्यांना खात सुटती, याच्या बी अंगावर परत खात सुटली. काय माहिती लाल मुंग्या आहे का काय तिथं, पण खात सुटली. हा म्हणला, अजून दरवाजा आला नाही, परत थोडं खाजवल्यावर काय येतो काय. मग हात काढला, खाजवता खाजवता दरवाजा माग निघून गेला. आता त्या आंधळ्याचं सोडा, किती फिरला म्हणजे त्याला तो दरवाजा सापडन, दरवाजाच्या बाहेर पडन. जोपर्यंत अंगाला आलेली खाज नाही खाजवणार तोपर्यंत त्याला दरवाजा सापडणार नाही. पण तिथं गेल्यावर ती खाज सुटली की त्याला मोहच आवरत नाही, ते खाजवीतच बुवा. तसंच आहे आता. तो आंधळा सोडून दे माय, ह्या नगराच्या आतमध्ये एक आंधळा राहतो. काय, या नगराच्या आतमध्ये एक आंधळा राहतो. बहुत फिरला, 84 लक्ष येणे फिरून या दरवाजात येऊन उभा आहे. पण इथं आल्याच्या नंतर मी आधीच म्हणलो, खाज अंगाला सुटती म्हणजे सुटती. ती खाज म्हणजे कुणाला कशाची खाज, कुणाला कशाची खाज. पण इथं बसलेला एक बी माणूस असा नाही ज्याच्या अंगात खाज नाही बुवा. माझं बोलणं लय साधं आहे. अहो मला बी खाज येतो. तुम्ही इथून कीर्तन झालं आणि झाल्या, राजा भाऊ एखादा माईकवर उभा राहिला, म्हणला, ऋषी महाराज लेका तुझ्यासारखा कीर्तनकार आम्ही अजून पाहिला नाही, एकच नंबर. ऋषी महाराज येताना असा आलाय, जाताना असाच जाणार. ही खाज नाही तर दुसरं काय. जाऊ, तुम्हाला एखादा म्हणून गेला, वा 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 वा, नाव काय तुमचं? हा हा, राग बिग नाही यायचा, नाही तर तुम्ही म्हणा मुडदम माया मुळा उठला काय, असं नाही ना. माऊली महाराज एक सांगा, एखादा तुमच्या जवळ येऊन म्हणला, माऊली महाराज वा 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 वा, गड्या तुझ्यासारखा माणूस अख्ख्या गावात नाही बुवा. माऊली आज असं आहे तर उद्या असंच आहे बुवा, अख्खी घडीच मोडणार नाही आयुष्यभर. खरं सांगा आई, ही खाज नाही तर दुसरं काय बाबा. माणूस त्या खाजेला खाजवण्यामध्ये अख्खं आयुष्य घालवतो. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला, मुक्ती एक नाही गेला, मुक्ती एक नाही गेला, हिंदराजीच्या शिन पावेला, शिन पावेला, माया वेचीला जीव माझा, माया वेचीला जीव माझा,
सुखाची आशा जन्म गेलाय जन्ममुक्ती येत नाही केलाय विनता दिशाची पावला पाया वेचिला जीव माझा सुखाची आशा जन्म गेला पावला माया वेचिला जीव माझा माया वेचिला जीव माझा जीव माझा जीव माझा जीव याच अपेक्षेपोटी हा दरवाजा निघून जातो बाबा. पण आपण काय खाजवायचं सोडत नाही. एखादा फोड हाताला आला, खाज सुटली, किती खाजवली मग ती शांत होते हो. जवळ त्याच्यावरती काही उपचार करत नाही तवर ती खरोच ती खाजवतच राहणार आहे बाबा. पण किती खाजवायचं, पर कातड निघेपर्यंत खाजवायचं का? ते किती खाजवायचं हे आपल्या हातात आहे. तसं या विषयाच्या रंगात किती रंगायचं हे आपल्या हातात आहे. अरे देवानं माणूस म्हणून पाठवलंय ना, तर माणसानं कधीतरी माणसासारखं आयुष्य जगावं. देवानं माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, तुला देव नाही आठवलं. पापच विड्या सार साठवलं रे मानसा. आता तरी मानसात ये रे मानसा. आता तरी मानसात ये. गड्या आयुष्य फार अनमोल आहे माय. 84 लक्ष योनी फिरून आलो म्हणजे काय थोडा हेलपट आहे का बाबा? मग पुन्हा तोच हेलपटा जर मारायचा असेल तर बसा खाजवीत आयुष्यभर. खाजवायचं किती माय. विषयाच्या रंगात न रंगता माणसानं परमार्थामध्ये रंगावं. कारण परमार्थामध्ये रंगलेला काही नवची वाया गेले. का वायाला गेलं नाही? हे वायाला असंच जाणार आहे बाबा. जन्माला आलोय, कर्म करायचंय आणि असंच निघून जायचंय. पण आल्याच्या नंतर चांगली तर कर्म करावं ना. खरं सांगू का, देशासाठी काम करतो, देवासाठी काम करतो, धर्मासाठी काम करतो म्हणजे तो लईच चांगला आहे, अशातला बी भाग नाही. आता आम्ही अख्खं कार्य आमचं देवासाठी. तुम्ही लोक आम्हाला साधू म्हणायला लागले, तुम्ही लोक आम्हाला संत म्हणायला लागले. लई गळ्यात गचमाळा घातल्या म्हणजे लई मोठा साधू का? इकडं गंध लावला, इकडं गंध लावला, इकडं एक जागा ठेवली नाही गंध लावायची म्हणजे लई मोठा साधू का? अरे कयाचा साधू? ते तो माधू. तो साधू नाही गड्या. तुम्ही आम्ही व्याख्या बदलून टाकली. साधू माणसं पोशाखावरून ठरवायला लागली. हे साधू नाही. ते साधू कसले? गाजराची पुंगी तैसे साधू जगे आमच्या महाराजांचं परखड होतं. हे साधू नाही. साधू तुमच्या आमच्यातच आहे बाबा. देव तुमच्या आमच्यातच आहे माय. लहानपणापासून या साधूची देवाची व्याख्या ऐकत आलो, पण आपल्याला अजूनपर्यंत कळले नाही. तुम्हाला आत्ता सांगतो, पुन्हा लक्षात येईन तुमच्या बाबा. कोण साधू, कोण संत, कोण देव बुवा सांगू? जे कारंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते तेथेची जाणावा. जे कारंजले कांजले त्यासे म्हणे जो आपुले. हा लहानपणापासून व्याख्या ऐकतो गड्या. जे रंजले गांजले त्यांची मदत करतो तोची साधू आणि देव तेथेची. एखाद्या गरीबाच्या पोरीचं लग्न आहे, आला मालक, मला पोरीचं लग्न आहे हो, गरीबाला थोडीशी 5-50 हजार रुपयाची मदत करा. मालकाकडे बक्कळ पैसा आहे, पण क्षणाचा विचार न करता त्यानं खिशातले 1 लाख रुपये काढले आणि त्या गड्याच्या हातावर दिले, तुझ्या सवडी नदी. असं म्हणल्याच्या नंतर तो गडी त्या मालकाला उपमा देतो, मालक तुम्ही देवासारखे धावून आला बुवा, तुम्ही नसता तर माझ्या पोरीचं लग्न झालं नसतं. कशाची उपमा दिली त्याला? देवाची. बाबा देव मंदिरामध्ये शोधायचा प्रयत्न करूच नका. अरे तो तुमच्या आमच्या दडला. फक्त माणसानं नीतीनं वागायला शिका. माणसानं माणसासारखं इतरांशी प्रेमानं वागायला शिका. एक गोष्ट बोलू का दादा, आयुष्यभर आयुष्य जगून जगून तुमचा उपयोग नाही. एक शब्द टाकला तर लोक तुमच्यासाठी धावत आली पाहिजे, एवढं चांगलं तुमचं वागणं असलं पाहिजे. आणि लोक येतात बी हो,
लोक येतात. लोक कुणासाठी पण जायला राजा भाऊ मोकळी नाही. लोक कुणासाठी पण ओम महाराज जात नाही. लोक तुमच्या एका शब्दावर येतील, पण त्याच्यासाठी वागणं अवगुण पाहिजे आहे ना. कसं पाहिजे बाबा. त्या कवीचं एक वाक्य आहे. कवी म्हणतो, गड्या लोक तुमच्या एका शब्दावर येतील, पण त्याच्यासाठी आधी तुम्हाला त्यांच्या प्रती वागणं कसं असावं लागेल माहितीये का. लोक येतील धावोनी शब्दावर पुन्हा, लोक येतील धावोनी शब्दावर पुन्हा. त्याच्यासाठी वागणे आपुले चांगले पाहिजे, वागणे आपुले चांगले पाहिजे. वागणं चांगलं ठेवा, प्रेमानं वागा, इतरांना प्रेम द्या आणि रंजलेल्या गांजलेल्यांची मदत करा. तुम्हाला दुसरीकडं तिसरीकडं जायची सुद्धा गरज नाही. तो तुमच्यातच आहे बुवा. विषय सुखाच्या आहारी जाऊ नका, ते रंग घातक आहे. कारण शरीराची मर्यादा फार थोडी बरं का आहे, फार थोडी. जोपर्यंत आलोय तोपर्यंत परमार्थ करून घ्या बाबा. तुमच्या बुरकेगावरून पुण्याला जायला एसटी आहे का? आहे ना. किती बस आहे? किती वाजता? 7:30ला पुण्याला जायची बस आहे माय. तुमच्या बुरकेगावचा एखादा माणूस म्हणला, नाही आता या बुरकेगावाने वैताग दिला, इथून निघूनच जातो बुवा असं म्हणला. बॅगी बिगी भरल्या बुरकेगावच्या बस स्टँडवरती आला. 7:30ची बस आहे म्हणल्यावर तुमच्या बुरकेगावची माणसं 8 वाजता बस स्टँडवर जात असते नाही ना. हा कितीला आजी? कितीला? ए आजी, आजी म्हणून गडी सोडलं मुर्दा आमच्या मुळा उठला असं नाही ना. काय 7:30च्या बसलाय म्हणल्यावर तुमच्या बुरकेगावची माणसं 8ला जातील का? 7:30 वाजता गडी बॅगा बिगा भरून बस स्टँड वरती जाऊन उभा राहिला. पण आपल्या एसटी महामंडळाचा एक नियम आहे बाबा, 7:30चा टायमिंग दिलाय. एसटी अजूनपर्यंत कधी 7ला आले नाही किंवा 6ला आले नाही का 6:30ला आले नाही. 7:30ची एसटी खरं सांगा, माई शपथ घेऊन सांगा, 7:30लाच येते गाव. बसचा टायमिंग किती होऊ द्या, 5 मिनिटं 10 मिनिटं 15 मिनिटं किंवा अर्धा तास हा लेटच होईल, पण लवकर मात्र कधी बाप जन्मात आलेली. मी बोलायला कॉलेजला होतो तेव्हा एसटीने यायचं. आमची एसटी कवाच टायमिंगला आली नाही बाबा. ही एसटी मंडळाच्या आपल्यावरती उपकार. पण खरं सांगा, 7:30च्या बसच्या टायमिंगला हा बॅगा बिगा भरून बस स्टँड वरती जाऊन उभा आहे. मग ती 7:30ची बस 8ला जरी आली तर याला काय टेन्शन आहे का? याच्या डोक्यात एकच, घरून खाऊन पिऊन निघलोय, बॅगा बिगा भरल्यात, एसटी कवा काय आहे ना, रातच्या 10ला येऊ द्या, मला फक्त गाडी चढायचंय आणि पुण्याला जायचंय. तसंच आहे, या काळाच्या गाडीचा टायमिंग ठरलेला नाही. म्हणून माणसानं बॅगा बिगा भरून तयार राहायचं. मग गाडी कवा काय आहे ना बुवा, मग काय टेन्शन राहतंय का? गाडी आली की आपोआप त्याच्यात भरायचं. फक्त एवढं लक्षात घ्या, बॅगा गबाळाच्या भरायच्या नाही. गबाळाच्या बॅगा भरल्या की आईवरचा मालक म्हणतोय लगेज नॉट अलाउड, वरती परवानगी नाही. गबाळाच्या बॅगा नाही भरायच्या, बॅगा भरायच्या परमार्थाच्या. त्या बॅगा भरल्याच्या नंतर करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा, ती तिथं कामाला येते. मग ती 7:30ची गाडी आहे. तसं या काळाच्या गाडीचा टायमिंग ठरलेला आहे, म्हणून आधी बॅगा भरायच्या, आधीच परमार्थ करून मोकळं व्हायचं बाबा. मग गाडी कवा काय आहे ना, खरं सांगा, मर्यादा ठरली का हो? किती वर्षाचं कुणाला आयुष्य? आई, मी राहूवरून येतो तुमच्या बुरकीगाव मध्ये, एवढ्या आनंदाने कीर्तनाला आलोय, पण माघारी जाईन याची गॅरंटी आहे का ग? तो कधी म्हातारी नाही म्हणते. वा 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 वा, चांगला आशीर्वाद देत आहे मला. म्हणजे नाहीच बुवा जगला पाहिजे. आता तर लग्न झालंय, निदान एखादं पोरबाळ तरी होऊ द्या. पण खरं सांगू दादा, नाही रे, नाही ठरलेला. न तुझा भरोसा न माझा भरोसा आहे. भरोसा आहे, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. आपलं कुणी नाही गड्या, म्हणून आपलं एकच आहे, तो भगवान परमात्मा. म्हणून त्याची गुढी लावायची. कशी? कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. हा, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला
घालवू वाया नको तो घालवू वाया नको तो घालवू बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाचे कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाचे लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाचे आयुष्याची मर्यादा जर थोडीच आहे बाबा तर देवानं दिलेला हा अनमोल किमतीचा देह असा विषय सुखात व्यर्थ घालवण्याची काय गरज आहे बाबा. खरं सांगू का, आयुष्यभर किती काही करा बुवा, शेवटी तुमच्या कामाला येतो तो परमार्थ, बाकीच्या गोष्टी येतच नाही. प्रयत्न करून बघा. हे आयुष्यभर मी म्हणतो किलोभर सोनं अंगाव घाला. आई वाक्य लक्षात घ्या शेवटपर्यंत, कान देऊ नाही का. किलोभर सोनं अंगाव घाला बाबा. मी या मतातच नाही तुम्ही सोनं घालणं, असे भले मोठे गोपच्या गोप घाला. बायाव दुसऱ्याच्या रानात कष्ट करता, पोतीत एवढं मनी मावा, एवढं किती एवढं. मी म्हणतो चालता येत नाही वाका, पण एवढं मनी घाला, सोनं अंगाव घाला. पण मायबाप एक गोष्ट बोलतो बुवा, एवढं सोनं अंगाव घालत असताना फक्त आई बाजारात 30 रुपयाला आणि 40 रुपयाला एक तुळशीची माळ येते ना बाबा, त्याची फक्त जोड द्या. पटवून देतो तुम्हाला, सरनाव मेल्यावरती ज्यावेळेस आपल्याला झोपवतील ना, तुमच्या पाठीमागची पोरं म्हणणार नाही माया बापानं एक एक गोपलंय कष्टानं कमवलं, एखादा जाऊ द्या बापा बरोबर. पुरी म्हणणार नाही आपल्या माझ्या आईनं दुसऱ्याच्या रानात कबाड कष्ट करून एक एक मनी पोथीत वावलाय, राजा भाऊ एखादा मनी जाऊ द्या आमच्या आई बरोबर. अरे एखादा गेलाच तर दुसऱ्या दिवशी सावडाय गेल्यावर हाडं सावडायच्या ऐवजी मनी सावडणारे आपली जाते गड्या. पण वाक्य लक्षात घ्या, कुणाच्या बापाची टाप नाही तुमच्या गळ्यातली तुळशीची माळ काढून घ्यायची. उलट म्हणते तुळशीचा पाला तोंडात घाला. अजून का म्हणे मेल्यावर तुळशीचा पाला तोंडात घातल्यावर देह पवित्र होतो. अरे ज्याने आयुष्यभर पाप केलं त्याच्या बी तोंडात तुळशीचाच पाला आहे बाबा, मग त्याचा देह पवित्र झाला का. अरे मेल्यावरती तुळशीचा पाला तोंडात घालून घेण्यापेक्षा, तेव्हा देह पवित्र करण्यापेक्षा जिवंतपणे तुळशीची माळ गळ्यात घालून देह पवित्र करा, याच्यात खरं सामर्थ्य. जाता जाता आता फक्त एवढंच वाक्य घेऊन जा, किलोभर सोनं अंगाव घाला, किलोभर सोनं अंगाव घाला. आई चोराची नजर हमेशा तुमच्या वे, फक्त 30 रुपयाची तुळशीची माळ घाला, जगाच्या मालकाची नजर तुमच्या वे. अजून काय पाहिजे. ध्यानी राहा श्री हरीच्या, आणि अंतकाळाला कामाला येतो तो परमार्थ. बाकीच्या गोष्टी किती कमवा, काय बी करा बुवा, इकडं फिरा नाही तर तिकडं फिरा, हे जीवनातलं वास्तव आहे तुमचं. काय आपली सगळ्यांची हे काय, मी इथं आलो कोण्या अपेक्षेपूर्वी, काहीतरी मिळावं याच्यासाठी चालू, माई धडपड कायसाठी चालली, त्याच्यासाठीच चालली बाबा. पण माझ्या मनामध्ये एक संकल्पना आहे, मी किती जरी कमवलं तरी माझी पोरं बाळं मागची म्हणणार नाही माझ्या बापानं लईच कमवून ठेवलंय बुवा माझ्यासाठी, नाही म्हणू शकत बाबा. शेवटी मला असा सरणावरती, मला खरं सांगा, एखादा माणूस मेलाच, मराव नाही. हे बोरकेगाव मधलं नव आमच्या तिकडचं एका इथलं मारलं तर मला जाऊन द्यायची नाही. मी म्हणतो एखादा मेलाच, पाठीमागची सांगतो तुम्हाला, मेलाच तर मेल्याच्या नंतर त्याला चितेवरती झोपेपर्यंत खरं सांगा, घरात मेलेला माणूस खरं सांगा चितेव जाळण्यासाठी स्वतः जातो का घरची घेऊन जाते, तुमचं काय मत आहे. बोला की गडे हो तुम्ही. आई ह्यो स्वतः ह्याला पाय फुटतेत का मेल्याच्या नंतर, ह्यो स्वतः असा चालत चालत जातो का, नाही नाही म्हणला मला जळायचीच आता, असा चलत जात नाही. हे घरचे याला सजून धजून येतात. अंगणात आंघोळ, जिवंतपणी म्हाताऱ्याला कवा आंघोळ घातली नाही, 8-8 दिवस म्हातारं बिन आंघोळीचं मेलं, असं खोलीत तर पडून मेलं. पण मेल्याच्या नंतर म्हाताऱ्याला खाटव, मग बाकीचे एक एक तांब्या गरम पाणी घालायला, सगळं झाल्याच्या नंतर त्याचा देह सजवणार, पांढऱ्या कापडात गुंडाळणार, सगळं त्याच्यावर शाल काय, बुक्का काय, गुलाल काय, तुळशीच्या माळा काय, 4 खांदेकरी घेऊन त्याला जाणार. आणि पाठीमागच्या त्याची बायका पोरं, बाया कसा वारा घालणार. लय रगील होतं ग बाय, लय रगील. आयुष्यभर कवा सुख लागून दिलं नाही, फुटका मनी केला नाही, जा मल मेल्या मुडत्या गेला परत. पाठीमागचे असा वारा घालतात गड्या. अरे कोण आहे आपले, आ नाही रे कुणाचे कुणी,
कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्या पाठी सर्व राहील तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार हे नाही रे कुणाचे कुणी नाही रे कुणाचे कुणी तुझे हे तुझा हा परिवार द्रव्य तारा क्षणभंगूर बायको सुद्धा आपले नाही न कमवलेला पैसा आपला हे असं सोडून जायचंय माय मग आयुष्यभर माणसाच्या जीवनाला एकच वेळ असावं बुवा कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची म्हणजे परमार्थाचं वेड असावं कारण माणसाच्या जीवनाचं सोहित हे माय परमार्थानेच होतं बाकीच्या गोष्टीने नाही होऊ शकत बाबा बाकीचं गबाळ फक्त जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा जवळ आहे तवर आपलं म्हणणारे गेल्याच्या नंतर पैसा संपू द्या गड्या आपल्याला कुणी आपलं म्हणायला तयार नाही ती पाठीमागच्या आपल्या जवळचीच माणसं आपल्या पाठीमागे शिंतोड उडवल्याशिवाय राहत नाही कधी कधी एक गोष्ट लक्षात घ्या बरं का जाताना दादा ए आई चालताना कधी कधी माणसानं एकदा मागं वळून सुद्धा बघावं बरं का कारण कधी कधी आपल्याच पायामध्ये घातलेली चप्पल आपल्याच कपड्यावरती शिंतोड उडवत असते तशी आपली माणसं सुद्धा आपल्या पाठीमागं लय आपल्याबद्दल चांगलं बोलतील असा भ्रम मनातनं काढून टाका सगळेच चांगलं बोलतील अशातला भाग नाही क्वचित माणसं असतात मग याच्यामध्ये का गुंतवता याला आपलं आपलं म्हणण्यापेक्षा त्या भगवान परमात्म्याच्या भगवान पांडुरंगाचा नाद लावा कधीतरी परमार्थामध्ये आता जगद्गुरु तुकोबारायांचा ज्ञानोबारायांचा सोहळा चाललाय वारीला कधीतरी 2-4 दिवस का होईना नाही पंढरपुरीपर्यंत जाता येत तर हा चला वारीत वारीत चला थोडंसं मी म्हणतो 15 दिवस तुम्ही म्हणा आम्हाला लई सांगतो तू कायला कीर्तनाला आलाय असं काही नाही आमच्या गावचा सेपरेट सोहळा जातो आई शंभू महादेव पालखी सोहळा त्याचं 22 तारखेला म्हणजे उद्या प्रस्थाने मग उद्यापासून आम्ही तिकडच्याच मुक्कामूर्ती आमच्या ओळखुट्या आम्ही आधीच बांधून ठेवल्या गड्या तर आमच्या जीवनामध्ये आम्ही नाद लावून घेतलाय कुणाचा माहितीये का नारायणगावचा नाही आम्ही नाद लावला त्याचा नाद पांडुरंग टाळ मृदुंगाच गान देह हरी नाम जीव झाला पंच प्राण माऊलीची माया मन आभाळा समान माऊलीची माया मन आभाळा समान भेटीचा लळा रे लागला लागला भेटीचा लळा रे लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला 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 विठ्ठला माणसाच्या जीवनामध्ये हा नाद असावा काय नाद पांडुरंग टाळ मृदुंगाच गान देह हरी नाम जीव झाला पंच प्राण भेटीचा लळा रे लागला लागला हे देवा आता तुझ्या भेटीचा लळा आहे कधीतरी हा लळा लावा माई कारण हा लावलेला लळा या प्रपंचाच्या लळ्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगला आहे कारण तो अंतकाळापर्यंत आपली सोबत देतो बाकीचे प्रपंचातली माणसं देत नाही म्हणून नो हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर आपला एकच आहे अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा कारण शरीर जायाचे ठेवणे धरिते अभिलाष जने मग मी मगाच्या धरून एवढा वेळ जीव तोडून सांगतोय गड्या
कधीतरी परमार्थात या, देवाचं भजन करा. खरं सांगा किती जण करतील बुवा, किती जण करतील बाबा. आता असं झालंय, वर्षश्राद्धाची कीर्तनं एवढी झाली, महाराज लोक एवढे झाले, असा दगड उचलला की येचून निघावा डोंगराला, तशी महाराज बुवा झाले आमच्यासारखे. पण एवढे उपदेश झाले लोकांना, पण किती ऐकतील बुवा. त्या काळात सुद्धा आमच्या साधू संतांचं काय लई जणांनी ऐकलं अशातला भाग नाही बुवा. पण खरं सांगा, याच्यात आमच्या बापाचं काय जाणार आहे का? जाणार कोणाच्या बापाचं आहे? बापाचं नाही जाणार बाबा. जाणार म्हणजे आपलं वाटोळं आपण आपल्या हातानंच करून घेतोय. मी एवढा वेळ सांगतोय, परमार्थात या प्रपंचात आपण यातली बरीचशी मंडळी वारीला काही जाणार नाही. अजूनपर्यंत इथं बसलेल्या 2-4 जणी अजून पंढरपूरला गेल्या नाही. हाय 2-4 जणी, उठू का नावागणित? खरं सांगा, गेल्या का? नाही गेल्या. आळंदीला इथं जवळ असून अजूनपर्यंत गेली नाही बाबा. याच्यामध्ये आमचा तोटा नाही, आमचं सांगायचं काम आहे. याच्यामध्ये तोटा कोणाचा आहे? आमचे नाथ महाराज म्हणत नाही का, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल बघ दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईन, सरत शेवटी बा, शरद शेवटी बा काळ बांधून नेईल, शरद शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, आमचं काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, आमचं काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारे, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारे. हे डवर फिरवी तो डुगुडुगु ऐका, डवर फिरवी तो डुगुडुगु ऐका, ऐका ऐका ऐका. पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारे. हे दाताचं दातवण घ्या ग कुणी, दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळामणी, कुंकू घ्या कुणी काळामणी, कुंकू घ्या कुणी काळामणी, कुंकू घ्या कुणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळा म्हणे, कुंकू घ्या कोणी काळा म्हणे, कुंकू घ्या कोणी काळा म्हणे, कुंकू घ्या कोणी काळा म्हणे. हे दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात, त्यांची भाषा लईच निराळी, त्यांची भाषा लईच निराळी. बंगाली बंगाली न बाबा बोलतो बंगाली, हा बंगाली बंगाली न बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. अशी बैठक न्यारी लईच भारी बसलाय ताटात, बैठक न्यारी लईच भारी बसलाय ताटात. देव हा मढीचा, मढीचा कानिपणात, देव हा मढीचा, मढीचा कानिपणात, देवा मरीचा मरीचा काळी म्हणतात, देवा मरीचा मरीचा काळी म्हणतात. चम 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 हातात त्यांच्या चिमटा वाजतो या, नावाचा साऱ्या डंका त्यांचा जगात गाजतो या, नावाचा हा डंका साऱ्या जगात गाजतो या. अशी बैठक न्यारी लईच भारी बसलाय ताटात, बैठक न्यारी लईच भारी बसलाय ताटात. देवा मढीचा, मढीचा कानिपणात, देवा मढीचा, मढीचा कानिपणात, देवा मरीचा मरीचा काळी म्हणतात, देवा मरीचा मरीचा काळी म्हणतात. बोला बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय हो. तुम्ही म्हणा चांगलं चाललं होतं, इकडं कुठं बी घुसायला लागलाय बुवा तो. असं काही नाही बुवा, नाथ परंपरेचे गादे आम्हाला आले म्हणून आमच्या राजाभाऊंला बी लय आवड आहे. पण येता येता तर आधी फोनवरती खडसावलं,
बडे बाबांचं गाणं झालं पाहिजे नाही तर पैसे देणार नाही. आता पोटा पाण्याचा प्रश्न आहे. आता लग्न झाले करावं लागते आम्हाला बी. काय सांगावं, जमाना बी राहिला नाही. लई चिंतन करावं ना असं बाबा. खरं सांगू, एक वास्तव बोलू, एक वास्तव. समाजाला प्रबोधनाची जास्त गरज लागायला लागली आता. लोकांना जास्त करून लई गाणी म्हणणारी, लई पिक्चरमधली गाणी असू द्या किंवा आईबापावरती बोलून रडवणारे असू द्या, लई हसवणारे असू द्या, अशा महाराज लोकांची जास्त गरज वाटते समाजाला. पण खरं तात्विक चिंतन असू द्या किंवा अभंगावरती विवेचन असू द्या, या गोष्टी जास्त लोकांना पटत नाही. लोकांना लगेच झोपा लागतात बुवा. लई चांगलं सांगायला लागलं की लोकांना झोपा लागतात राजाभाऊ. का लागतात माहिती आहे का? एक गोष्ट बोलू का, तुम्ही विषयातच एवढे गुंतला, या मायेचा पगडा तुमच्या एवढा जबरदस्त पडला ना, तुम्हाला चांगल्या गोष्टी रुचूच शकत नाही बुवा. कीर्तनात आता मला सांगा दादा, तुम्ही जांभळे दिले नावागणित सांगतो मी मगाशी. खरं सांगा, एक गोष्ट बोला, कीर्तनात आता ही वेळ काय झोपायची, तरी सुद्धा झोपा येतात. याचं कारण एकच आहे बाबा, एकच आहे. काय? कीर्तनी बैसता निद्रे ना गविले, की मन माझे गुंतले विषय सुख, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. एवढं गोड नाव आहे माय, पण देवाला रुचत नाही. का? मन माझे गुंतले पुढं विषय सुख बाबा. म्हणून एवढा वेळ उपदेश हाच करतोय, विषयात न गुंतवता रंगवा. आपण कुठं रंगी रंगी रे श्रीरंगे, काय भुलला असे पतंगे, कारण शरीर जायाचे ठेवणे. आयुष्य फार थोडे आहे, ना तुझा भरोसा न माझा भरोसा. दिन चार घडी काजीना, दुनिया मुसाफिर का आना, कई लाख करोड़ों आए, यह कोई रहन न पाए. बस यही चला परवाना, दुनिया मुसाफिर का आना. कोण नाही आला, इथं सगळे आले ना. राजा महाराजा आए, यह कोई रहन न पाए, बस यही चला परवाना, दुनिया मुसाफिर का आना. देह जाणार जाणार, त्यासी काळोबा खाणार. जाणारे बाबा, म्हणून रंगवा. विषय सुखात नाही, त्याला रंगवा परमार्थामध्ये. झालं आपलं कीर्तन. विठोबा काय भुललासी पतंगे, शरीर जायाची ठेवणे गरजे अभिलाष. रंगे रंगे रे रंगे, काय भुललासी पतंगे, शरीर जायाची ठेवणे गरजे अभिलाष. चला चला ज्ञानेश्वर माऊली राजमाऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. वेळेची मर्यादा
मर्यादा पाळत थोडेसे 3-4 मिनटं जरा जास्तच झाले. माझ्या मते वयालाच गेले आहे ना. नाही ना गेले, हा मला वाटलं गेले काय. नाही, मी टायमिंगच्या बाबतीत लई पक्का आहे. तरी पण वर्षश्राद्धाचं म्हणल्यावर 10-15 मिनटं असे निघून जातात बुवा. टायमिंगच्या बाबतीत लई पक्का झालो. तिकडं त्या आमच्या श्रीगोंद्या साईडला कीर्तनाला 9 ते 11चं कीर्तन. राजाभाऊ कीर्तन केलं आणि कीर्तन 9 ते 11चं एवढं रंगलं, सोडायलाच वाजल्या 11:15. मला बी भान नाही, टाळकऱ्यांना बी भान नाही, पण पुढची लोक लई सुज्ञ होती. कीर्तन झाल्या बाबा तुमच्यासारखं एक म्हातारं मायापाशी आलं. म्हणला बुवा कुठला रा तू? मी म्हणलं राहूचा. तो या बापानं 12:30 कीर्तन केलं. बाप तिथं निघल्याच्या नंतर मी परत कवा टायमिंगच्या पुढे जायच्या भानगडीत पडलो नाही. बाबा वेळेची मर्यादा पाळतो. कैलासवाशी श्री धोंडीबा उर्फ बाळासाहेब पिराजी यनभर बाबांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या कुटुंबानं त्यांनी केलेल्या कार्याचे पुण्यस्मरण व्हावं या अनुषंगानं हा घातलेला घाट, हे ज्ञानदान, अन्नदान आणि हा सगळा सोहळा आयोजित आहे. या कुटुंबाच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळे मंडळी या ठिकाणी आलात बुवा. प्रथमतः यनभर कुटुंबाच्या वतीनं मी तुमचा आभार व्यक्त करतो. एका बापाचं वर्षश्राद्ध साजरं करतायत आणि पाहायला गेलं तर हे दुसरं आहे. आणि त्याच्यामुळे बापावरती बोलायचं नाही, मला पाप लागेल बाबा थोडंसं, म्हणून 5 मिनिटं. ही सगळी जेवढी पुरुष मंडळी दिसतात सगळे कोणी ना कोणी एका पोराची बाप आहे बाबा. एक गोष्ट लक्षात घ्या, कुणासाठी करत नाही आपण फक्त करतो आपल्या पोरासाठी. आयुष्यभर माझा बाप काय आणि तुमचा बाप काय बाबा, काय वेगळा आहे आई? वेगळा बाप नाही. प्रत्येक बापाच्या अंतःकरणात पोराच्या मनाविषयी एवढी काळजी असते ना. हे वरून दिसायला आत्ताच्या पोरांना थोडा द्वेष आहे आपल्या बापाविषयी. का माहिती आहे का? पोरांनी ट्रिप काढली म्हणे कुठं राजगडला जायचंय. राजगडला माझा बाप मला तिकडे जाऊन देत नाही, मला जायला पैसे देत नाही. कुठं जायचं नाही, इथंच मर म्हणतोय घरामध्ये, मला तिकडे जाऊन देत नाही. आमचा बाप एक नंबरचा नालायक की अशी म्हणणारी पोरं आहेत. पण राजगडला का जाऊ नको म्हणतोय हे कधी पोरांना अजूनपर्यंत बापाला विचारलं नाही बुवा. तिकडं दरडी कोसळतायत, एवढा पाऊस होतोय, एकुलता एक पोटचा गोळा आहे आणि या 2025 मध्ये एवढ्या बेकार घटना घडतायत बाबा. त्या पाहिल्याच्या नंतर त्या बापाला बी वाटतं कदाचित गेला ना असा काय घटना घडल्या तर माझ्या पाठीमागं मला कुणासाठी करायचं ह्या सगळ्या गोष्टी. एक सांगू, आमचे वडील आमच्या आप्पा म्हणतो, आई आळंदीवरून येताना आमच्या आप्पांचा ॲक्सिडेंट झाला, ते पडले गाडीवरून. राजेव आमच्या आप्पांच्या पायाला 17 टाके लागली इथं बाबा. चालता येत नव्हतं स्ट्रेचरवरती, त्याच्या शुगर वाढला माझ्या. ते जखम काही लवकर बरीच व्हाय ना. लय प्रयत्न केले आम्ही पण जखमच बरी व्हायना. माझ्या 3 महिने ती जखम तशीच आणि जवळजवळ 3-3.5 महिन्याचा काळ गेला असेल. आता वडिलांना चालता येत नाही आणि घरात एकुलता एक मी, आई, मी आणि आमचे वडील आणि त्याच्यानंतर आता माझी बायको, असा एवढा परिवार. पण तो काळ त्यावेळेस माझं लग्न नाही, मी एकटा. सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या बोकंडी पडल्या बाबा. खरं सांगू का, तेव्हा मला माझा बाप समजला. कामाची जेव्हा जबाबदारी पडली, ते डाळिंबाचं ती ऊसाचं ते सगळ्या पाणी द्यायचं. आता मी काय काव, माझ्या बापाने मला रानात लावलं नाही, पण ते करायला तर लागतंय ना बुवा. बापाच्या पाठीमागं कोण आहे करायला? माझ्या आईनं कीर्तनावरून आलं की माझ्या मागं टुमणच लावायचं, दाद्या अरे ऊसाला पाणी लावायचे, कोण लावायचे? बापाला चालता येत नाही, जा म्हणे तिकडे लावून. तो दिवस एवढा मी वैतागलो होतो. इकडं कीर्तनात काही सिस्टीम लागली नाही, काय नाही, कुणी साथीदार बी नीट भेटले नाही. मी जरा तापूनच घरी गेलो आणि गेल्याच्या नंतर इतके जवळजवळ 2 महिने झालं मीच करतोय बुवा, तरी बी या बाया माया मागं टुमणं लावते ती. म्हणून मी जरा रागानं बोललो, काय रे म्हणलं तुमचं रोज ते उठलं सुटलं की जा पाणी लावायला, जा अमकं करायचं, जा म्हणले जात नाही तिकडे, करायचे तर करा, नाही तर तिकडे बोंबलत पडू द्या. असं म्हणून वरच्या खोलीत जाऊन झोपलो. दुसरा दिवस उजाडला, कार्यक्रम काय नाही. सकाळी उठल्याच्या नंतर म्हणलं जाऊ द्या मरू द्या, आपल्याच बापाचं आहे शेवटी, मला नाही करायचं तर कुणाला करायचं. मग मी पाणी लावायला गेलो आणि पाणी लावायला गेल्याच्या नंतर तिथं सगळे पाणी भिजवूनच झालं होतं बाबा, सगळं भरणं. मी घरी आलो ना आईला विचारलं, म्हणलं कुणी केलं गे हे? आई म्हणली आईने टोमना टाकला. म्हणले आता तुला तर काय परपंचाची गरज नाही, पण आमचा आहे, आम्हाला हाकावंच लागतोय. केलं तो या बापानं, गेलता लंगडत जाऊन दिली बारी, मोडलं, धरलं पाणी आणि आला माघारी लंगडत. म्हणजे आप्पांच्या चेहऱ्याकडे पाहिलं त्यावेळेस मला खरा बाप कळला बाबा. अरे मेल्यावरती सुद्धा पोराची चिंता आहे. एक प्रसंग मी असा ऐकला दादा, एक प्रसंग त्या कुठल्या तरी एका घाटातून, आता ते खरंय का खोटं मला माहित नाही, पण बापाची माया सांगतोय पोरावरती किती. घाटातून खाली येत असताना गाडी खाली घाटाच्या गेली, दगडाला धडकली, गाडीनं 2-4 पलट्या घेतल्या. त्याच्यामध्ये बायको, बाप आणि त्यांचं लहानसं लेकरू. तो बाप रात्रीच्या जवळजवळ 12-1च्या दरम्यान घाटाच्या वरती आला, गाड्यांना हात करतोय, अरे कोणीतरी थांबा, माझी बायका पोरं अडकली तर तेवढी फक्त काढून द्या.
असं म्हणून तो बाप रस्त्यानं हात करतोय. एक गाडी थांबली आणि त्या गाडीनं थोड्याशा काचा खाली केल्या. उगा भुताटकीचा प्रकार. आता रात्रीच्या 12-1 वाजता ही असली दुरोडी खुरग असतील बाबा, घेतल्या काचा खाली, पण अर्ध्याच घेतल्या. त्यानं लखताबंबाळ अवस्थेतील बापांना हात जोडले, म्हणले मालक पाया पडतो बो तुमच्या, माझी गाडी खाली केली, माझी बायका पुरा आतमध्ये, तेवढी फक्त एक मदत करा. मी काही कोणी भूत नाही किंवा दरोडे टाकणार नाही, एवढीच एक मदत करा की तिथलं असणाऱ्या गाडीतली माझी बायका पुरं फक्त काढून द्या, बाकी काय नाही केलं तरी चालते. त्या दोघा जणांनी खाली उतरावं आणि खाली उतरून जाऊन पाहिलं तर खरंच गाडी गर्दीमध्ये कोसळली. तिथं जाऊन त्यांनी खाली बळबळ उतरले. चाचपत त्या गाडीचा दरवाजा तोडला आणि तोडल्याच्या नंतर त्यांचं लक्ष सहज ड्रायव्हर साईडला गेलो. बाबा, त्या ड्रायव्हर साईडला जो माणूस आपल्याला हात करून अडवत होता ना, तो स्टेअरिंगवरती रक्ताबंबाळ अवस्थेत झालेमध्ये तसाच निश्चित पडला होता. तो बाप होता. त्या अख्ख्या कुटुंबाचा पलीकडं आईनं आपल्या पोराला असं कुशीमध्ये कवटाळलंय आणि त्या कुशीमध्ये ती आईसुद्धा रक्ताबंबाळ अवस्थेत निश्चित पडले. पण पोरग मात्र असं शांत रडते, हुंदकं देते. ह्यांनी मिठी सोडवली आणि त्या पोराला काढलं. बाबा मेलाय तरी सुद्धा बापाच्या अंतकरणात काळजी कुणाची आहे? स्वतःच्या पोराची. बाबा खरं सांगू का, बापाची किंमत आहे गड्या. एक वेळ ढगाड गेलेला सूर्य उद्या पुन्हा दिसेल माय, पण माती आड गेलेले तुमचे मायबाप पुन्हा दिसणार नाही. म्हणून जोपर्यंत जिवंत आहे ना आई, तोपर्यंत कदर करा, त्यांची सेवा करा, कारण जिवंतपणे त्यांच्या पायावर स्वर्ग आहे. इकडं लोक फिरतात, काशीला जा, गयेला जा, तिकडं त्र्यंबकला जा. अरे कुठं तीर्थयात्रा करत फिरता, कुठं काशीला काशी करायला जाता? अरे तुमची काशी माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. तुमचे आईबाप तुमची काशी आहे गड्या. त्यांच्या चरणावरती अख्खा स्वर्ग आहे. ढगाड गेलेला सूर्य दिसेल पण माती आड गेलेले मायबाप दिसणार नाही. म्हणून त्यांची जिवंत आहे तोपर्यंत सेवा करा गड्या. आणि खरं सांगू, बापाची किंमत ज्याला बाप नाही त्याला विचारा. त्याच्या अंतकरण असं दुसऱ्याचं बाप ज्यावेळेस आपल्या पोरांना खाऊ घेऊन येतो ना, त्यावेळेस त्यांना विचारा त्यांची किंमत. त्यांना आठवतो गड्या आपला बाबा बाजाराला जायचा तेव्हा एखादी तरी चॉकलेट का होईना पण माझ्यासाठी घेऊन यायचा. मग आता अंतकरणात ताई तुमच्या हुंदका येतो ना, तो कदाचित तुमच्या बापासाठी आणि तुमचं तुमच्या बापावरचं प्रेम दिसून येतं. हे हुंदके कुणामुळे बाबा? फक्त आणि फक्त आपल्या बापामुळे. तो बाप आठवतो. ते एका कवीनं आपल्या अख्ख्या वर्णनामध्ये असं गोड वर्णन केलं. बुवा माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, हुरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगाळ जोडलेलं, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसं होत या बाप लोकांचा बघताना, पुरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. तो बाप असतो गड्या, त्याच्या अंतकरणामध्ये वरून असा नारळासारखा कडक आहे, पण अंतकरण किती मऊ आहे सांगू माय, किती मऊ आहे, किती उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. आयुष्यभर झटला गाय आपल्यासाठी, आयुष्यभर झटला. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, फटा मंदी हसू जरी कना वाकला. गडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर.
करा बाबा, मेल्यावर कशाचे आई बापन कशाचे काय, या यनभर कुटुंबाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. अजितदादा, तुम्ही केलेला हा सोहळा निश्चित स्वरूपामध्ये तुमचा बाप पुरून पाहत असन बुवा, आणि बापानं वरून म्हणावं माझ्या पठ्ठ्यानं करून दाखवलं बुवा काहीतरी, वरून शाबासकीची थाप टाकावी. कारण तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. ही झालेली सेवा बाबांच्या चरणावरती समर्पित करून त्यांना योग्य तर सद्गती भगवान परमात्म्याने दिलीच असावी, याच्यामध्ये काही शंका घ्यायची गरज नाही. पण झालेली सेवा त्यांच्या चरणावरती, तुम्हा मायबाप श्रोत त्यांच्या चरणावरती समर्पित करायची आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम द्यायचा. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे उरले पायी कपन. ही सेवा सादर करत असताना उत्कृष्ट गुणीजनांची साथ, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील मृदुंग क्षेत्रातील बादशाह म्हणायला काय आमच्या ओम महाराजांना हरकत नाही बुवा. आमचे ओम महाराज दोडके पक्वादावरती नुसती थाप टाकावी, माणसं अशी डोलायला लागावी बुवा. काय गोड वाजवते लेकरू म्हणून महाराजांच्या चरणावरती दंडवत. ह्या आमच्या आईसारख्या सगळ्या असणाऱ्या या मुक्ताई समान आमच्या भगिनी असतील, आमच्या आई असतील. या आपले बुरके गावचंच भजनी मंडळ, काय नाव आहे का भजनी मंडळाचं नाव काय, काय नाव आहे मग? श्री गणेश भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ का गडी महिला भजनी मंडळ? हा, गडी महिला भजनी मंडळ आपल्या या बुरके गावचं. ही सगळीच मंडळी, ही लहान लहान लेकरं बाबा असतील. आणि इकडं खरं सांगू का, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या राजाभाऊसाठी. वा, कसं असतं गड्या हो, गाडी लाखाची ड्रायव्हर पेताड चालत नाही. तुमचं काय मत आहे? गाडी तर लाखाची आणि ड्रायव्हर चांगला असेल तर गाडीनीच मुक्कामाच्या ठिकाणी जाते बुवा. इथं गाडी बी लाखाची आणि ड्रायव्हर बी आमचा एकच नंबर आहे बुवा. आमचे राजाभाऊ असतील त्यांच्याही चरणावरती दंडवत. ही सिस्टीम ज्यांची त्यांच्याही चरणावरती दंडवत बुवा. इकडं ज्यांनी प्रक्षेपणाचं सहकार्य केलं बुवा, ते ज्ञानदीप लावू जगी आमचे सुरेश महाराज गावडे महाराजांचा चॅनेल आहे म्हणून महाराजांच्याही चरणावरती दंडवत टाकतो बुवा. गोड अशी त्यांनी युवा कीर्तनकार आहेत म्हणून त्यांच्याही चरणावरती दंडवत. त्याचबरोबर विनेकरी बाबा आहेत, बाबांच्या चरणावरती, पीटी मास्तर तुमच्या चरणावरती. आणि महाराष्ट्रातील गायन कोकिळा ज्यांना म्हणलं जातं, आमच्या गावचं भूषण, नवे नवे अख्ख्या दौंड तालुक्याचं भूषण, आमचे राजेश महाराज जाधव महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. गोड महाराजांची साथ आहे. त्याचबरोबर दरबारी गायक ज्यांना म्हणलं जातं बुवा, त्यांनी नुसता सा लावला तरी माणसं अशी नुसती धनानून उठते. ती गडी जेवढा अंतकरणाचा बी हळवा आहे. आमचे जिवलक बंधू गजानन महाराज सोमटकर असतील, त्याचबरोबर आमचे जिवलक बंधू असणारे ज्यांचं गोड असं गाणं आहे, आमचे प्रद्युम्न महाराज रसाळ असतील. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. इकडं महाराज नावाची हे आमचे देवधरी महाराज बुवा, अतिशय पुत्रवत प्रेम करतात. काय झाले, लग्नाच्या अक्षदा पडल्या आणि डोकंच फिरले. नाही, मला नावच ध्यानात राही नाही हो. कधी कधी मी ह्यांचे बी नाव विसरतो. आम्ही सोबत येतोय आम्ही तरी बी नाव विसरून जातो. लय बेकार फाटका असते म्हणून म्हणतो करू नका रे. आमचे देवधरे महाराज आणि सगळीच मंडळी. आणि तुम्ही मायबाप श्रोतृवर्ग, तुम्ही म्हणा सगळ्यांची घेतो, आमची काही चावती ती घेतो. याची मला चावत बिवत कुणाची नाही, तुमची बी घेतो. द्या कागदाव लिहून, फुकट घ्यायला माया काय बापात जाते. नावागणित 500 द्या. सगळ्यांच्या चरणावरती धन्यवाद. तुम्ही संत माझी आकडा कराल दिठीचा बहुडा, तरी माने तुम्हा एवढा होईन मी.